नमस्कार विद्यार्थी मित्र, मी सचिन पाटील. कॉम्पिटेटिव्ह पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनला सुरुवात केलेली होती. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला तो 40 मार्काचा 40 ते 50 मार्क कॅरी करणारा एक टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये आपला आत्ता आपण पहिला पॉईंट बघणार आहोत. आपण मागल्या लेक्चरमध्ये वेगवेगळे टाइप्स काय आहेत आणि त्यानुसार ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर और नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हे आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे ते फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघायचं आहे. तर फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, तर आपल्याला लक्षात ठेवायचं की एखादं रिलेशन बिटवीन व्हेरिएबल्स दिलेलं असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असतील आणि ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर ते एलिमिनेट करून आपण डिफरन्शियल इक्वेशन क्रिएट करू शकतो. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं पहिल्यांदा आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहेत त्यानुसार किती डेरिव्हेटिव्ह्ज घ्यावे लागतात ते आपल्याला ठरतं. जर समजा एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर आपल्याला एक वेळा डेरिव्हेटिव्ह्ज कॅरी करायला पाहिजे आणि तो आर्बिट्ररी कॉन्स्टंट इलिमिनेट करायला पाहिजे. तर त्याच्यानंतर जर एखाद्या इक्वेशनमध्ये दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर आपल्याला दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घेऊन तो आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय करायला पाहिजे, एलिमिनेट करावा लागेल. मग आता बघा आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन कसं क्रिएट करायचं किंवा फॉर्म्युलेशन करायचं ते आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण विचार घ्या फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये लेट अस कन्सिडर y is equal to 1 plus x plus c into square root of 1 plus x square. This is your relation between व्हेरिएबल्स आणि याच्यामध्ये आपल्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट एक बघायला मिळतो आणि त्या आर्बिट्ररी कॉन्स्टंटचा आपल्याला काय करायचं आहे सॉरी त्या आर्बिट्ररी कॉन्स्टंटचं आपल्याला काय करायचं आहे, इलिमिनेशन करायचं आहे. तर इलिमिनेशन करत असताना आपल्याला कशा पद्धतीनं डिफरन्शियल इक्वेशन बघायला मिळतं ते आपण आता याच्यामध्ये बघू. तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, दॅट मीन्स यू हॅव टू टेक अ डेरिव्हेटिव्ह फॉर वन टाइम. तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. तर y चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कसं लिहिलं जाईल, dy by dx. When it is a constant having a derivative 0 and x having a derivative 1, then here is a c as it is a constant. Root of, how to take the derivative, it is a composite function. First of all you have to take the derivative of a root, and root having a derivative 2 into root 1 divided by 2 into root 1 plus x square. Then you have to take the derivative of 1 having a derivative 0 plus x square having a derivative 2x. Right now we have to formalize it very well. Dy by dx is equal to 1 plus c divided by 2 into root 1 plus x square into only 2x. Then we have to cancel out the 2 by 2, and then dy by dx is equal to 1 plus c divided by square root of 1 plus x square is here. Right now 1 is a plus here, then it is taking a minus on other side, and you will get the I will first write this side, c divided by square root of 1 plus x square, it is equal to dy by dx minus 1. Then this root 1 plus x square, it is divided here and you have to multiply on other side. Therefore c is equal to root 1 plus x square inside the bracket dy by dx minus 1, and this is the value of c, and this value of c put inside the equation number 1. This is equation 1. How to calculate the equation or eliminating this arbitrary constant? Y is equal to 1 plus x plus c. What is the value of c? Well, value of c is nothing but this one, and you have to put it here, root of 1 plus x square into dy by dx minus 1 into value of c is put here, and this is a multiple of this one. Therefore you have to get the
1 plus x square is here. And right now y is equal to 1 plus x plus root 1 plus x square into root 1 plus x square. That means you will get the 1 plus x square inside the bracket dy by dx minus 1. dy by dx minus 1. Now 1 plus x square, it is a multiplied to that bracket, and you will get the concentration of 1 plus x plus, first of all multiply with it, 1 plus x square into dy by dx, then minus into plus, it is equal to minus, and you will get the 1 plus x square is here. Right now y is equal to 1 plus x plus 1 plus x square into dy by dx minus 1 minus x square. This one and this one is cancelled to each other, and you will get the x minus x square plus 1 plus x square into dy by dx. Okay, it is a value of y is here. Right now you will get the what you can say, we transfer the values like that. Okay, we transfer this value on this side, you will get the insertion of 1 plus x square into dy by dx, it is equal to x minus x square. 1 minute, just a second. This is a plus, minus is here, y minus x plus x square. Then you have to take the x common here, and you will get the 1 plus x square into dy by dx. Then x common, y minus x inside the bracket, 1 minus x is here. Okay, and this is your formulation of first differential equation related with it. बघा, या पद्धतीने आपण काय करू शकतो, एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे आणि तो आर्बिट्ररी कॉन्स्टंट आपण त्याच्यातून घालवला तर आपल्याला फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघायला मिळतं. बघा, फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन या पद्धतीने आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आता बघा, याच्यानंतर आपण एक महत्त्वाचा मुद्दा करू शकतो, तो म्हणजेच काय, दुसरे आपण एक एक्झाम्पल बघू. तर फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनसाठी आपण दुसरं एक्झाम्पल याच्यामध्ये कॅरी करू, आणि त्यानुसार फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय असतं याच्याबद्दल तुम्हाला क्लिअरन्स येईल, आणि तो क्लिअरन्स आल्यानंतर आपण पुढल्या गोष्टींचा म्हणजेच काय, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन कशा पद्धतीने कॅरी केले जातात, फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री, याचा आपण विचार करायला घेऊ. तर आता बघा, y is equal to a tan x plus b sec x. बघा, याच्यामध्ये जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशन किंवा काय बघायला मिळू शकतं, इक्वेशन दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट बघायला मिळतात, ए आणि बी. आता हे जर डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर याचे दोन वेळा आपल्याला डेरिव्हेटिव्हज कॅरी करावे लागतील. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज dy by dx is equal to a as it is, and tan x चं डेरिव्हेटिव्ह येतं sec square x plus b as it is, आणि sec x चं डेरिव्हेटिव्ह येतं sec x into tan x. Right now this is a first derivative, then again you have to take the derivative d2y by dx square, it is equal to a into 2 into sec x into sec x चं डेरिव्हेटिव्ह येईल sec x into tan x plus b into b inside the bracket sec x into sec square x, tan x चं डेरिव्हेटिव्ह plus tan x as it is, आणि sec x चं डेरिव्हेटिव्ह वन्स अगेन sec x into tan x. ओके, आता याच्यामध्ये आपण जर क्लिअरन्स करायचा घेतला तर याच्यामध्ये बघा 2a sec x चा स्क्वेअर इंटू tan x प्लस b न आपण मल्टिप्लाय करून घेऊ b इंटू sec cube x प्लस b इंटू sec x इंटू tan स्क्वेअर x असं आपल्याला बघायला मिळेल. बघा,
या पद्धतीनं आपण काय करू शकतो, तर बघा याच्यामध्ये आपल्याला आता d2y बाय dx स्क्वेअर मिळाला, d2y बाय dx स्क्वेअर. याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट करायचे. आता ती ॲडजस्टमेंट कशा पद्धतीनं, a sec स्क्वेअर x इंटू टॅन एक्स, याचे दोन भाग करून घ्यायचे. आता दुसरा भाग म्हणजेच काय, a sec स्क्वेअर x इंटू टॅन एक्स आणि प्लस हे b sec x इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस याचा दुसरा भाग मी इथं लिहितो, a sec स्क्वेअर x इंटू टॅन एक्स प्लस b sec क्यूब x असं आपल्याला बघायला मिळेल. तर बघा याच्यामध्ये आपल्याला हे मिळाल्यानंतर याच्यामधून आपल्याला काय बाहेर पडतं बघा, तर याच्यामधून आपण टॅन एक्स कॉमन काढूया. टॅन एक्स कॉमन काढलं तर a sec स्क्वेअर x प्लस b sec x इंटू टॅन एक्स असं बघायला मिळेल, प्लस a sec स्क्वेअर x इंटू टॅन एक्स प्लस b sec क्यूब x असं आपल्याला बघायला. तर याच्यानंतर आपण इथं जर बघितलं तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट म्हणजेच काय आहे, a sec स्क्वेअर x प्लस b sec x इंटू टॅन एक्स म्हणजेच काय आहे, dy बाय dx. म्हणून आपल्याला बघा इथं काय मिळेल, dy बाय dx स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर इट इज इक्वल टू, हे टॅन एक्स आहे तसं राहील आणि याच्यासाठी आपण काय ठेवू शकतो, dy बाय dx ठेवू शकतो. प्लस याच्यामधून जर आपण बघितलं तर याच्यामधून आपल्याला सेक्स स्क्वेअर कॉमन काढता येईल. याच्यामधून आपण काय काढू शकतो, सेक्स स्क्वेअर कॉमन काढू शकतो. तर आता बघा सेक्स स्क्वेअर कॉमन काढलं तर कंसामध्ये येईल a tan x प्लस b sec x. आता बघा a tan x प्लस b sec x म्हणजेच काय आहे, y, आणि त्यामुळे आपल्याला काय मिळेल, d2y बाय dx स्क्वेअर इट इज इक्वल टू tan x इंटू dy बाय dx प्लस sec square x into y, and this is your differential equation of this equation. याच्यामधले आपले आर्बिट्ररी कॉन्स्टंट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार नाहीत आणि या पद्धतीनं आपण काय करू शकतो, डिफरन्शियल इक्वेशन कॅरी करू शकतो किंवा तयार करू शकतो. आता बघा याच पद्धतीनं आपण काय करू शकूया की एखादं एक्झाम्पल, वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल याच्यामध्ये आपण आता विचारात घेऊ. तर बघा फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पुढले एक्झाम्पल आपण बघतोय, इक्वेशन ऑफ पॅराबोला हॅव्हिंग लेटस रेक्टा 4a and whose axis is parallel to x axis with vertex h, k. आता पहिल्यांदा या पॅराबोलाचं आपल्याला इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. तर मोस्ट ऑफ पॅराबोलाचं इक्वेशन y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax असं आपल्याला बघायला मिळतं. तर लक्षात ठेवायचं, असं जे इक्वेशन असतं हे इक्वेशन आपल्याला त्याचा व्हर्टेक्स 0 0 असतो. त्याचा व्हर्टेक्स काय, जर आपण ह्याचा विचार केला तर ह्याचा व्हर्टेक्स आपल्याला 0 0 बघायला मिळतो. मग आपल्याला व्हर्टेक्स काय पाहिजे, HK पाहिजे. मग याच्यामध्ये इक्वेशन थोडंसं चेंज करून घ्यावं लागेल, कारण का पॅरलल टू एक्स ॲक्सिस आपल्याला बघायला मिळतो. आता हा जर एक्स ॲक्सिसचा विचार जर केला तर आपल्याला पॅराबोला आपल्याला या पद्धतीनं बघायला मिळतो, इट इज हॅव्हिंग व्हर्टेक्स 0 0 इज हिअर. आता आपल्याला हा व्हर्टेक्स थोडासा शिफ्ट करायचा आणि तो कोणता आपल्याला पॉईंट आहे, HK पॉईंट. आता HK पॉईंट कुठेही असू शकतो, मग त्यानुसार आपल्याला त्याला व्हर्टेक्सला चेंज करायचं आहे. तर तो व्हर्टेक्स चेंज करून आपल्याला इक्वेशन मिळेल y minus k square is equal to 4ax minus h is here. आता बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर दोन आर्बिट्ररी इक्वेशन्स आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स बघायला मिळतात. त्यामुळे आपल्याला याचं दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घेणं गरजेचं आहे. टेकिंग डेरिव्हेटिव्ह तर आता बघा याचं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह रेस टू 2 आहे, म्हणजे 2 इंटू y मायनस के, आणि त्याच्यानंतर y चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज हिअर, अँड देन इट इज इक्वल टू 4a इंटू x चं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस h चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळेल 0, अँड देअरफॉर 2 इंटू y मायनस के इंटू dy बाय dx इज इक्वल टू, इथं आपल्याला काय मिळेल 4a. आता बघा आपण हे इक्वेशन मिळवल्यानंतर आता याच्यामध्ये परत आपल्याला काय करायला पाहिजे, तर याचं सेकंड ऑर्डर किंवा अगेन टेकिंग अ डेरिव्हेटिव्ह आपल्याला कंडिशन्स पुढल्या बघायला मिळतील. तर आता याच्यामध्ये अगेन टेकिंग डेरिव्हेटिव्ह पूर्वी आपण काय करू, हे 2 इकडे ट्रान्सफर करून घेऊ. 2 इथं इंटू आहे, इथे गेल्यानंतर डिवाइड होईल, अँड यू विल गेट द y मायनस के इंटू dy बाय dx इज इक्वल टू 2a. देन
dy by dx, it is a into, then it is divided here, and you will get the y minus k is equal to 2a divided by dy by dx is here. आता बघा, हे आपल्याला इक्वेशन मिळाल्यानंतर, आता हे इक्वेशन मिळाल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर याचं टेकिंग डेरिव्हेटिव्ह अगेन. आता अगेन टेकिंग डेरिव्हेटिव्ह हियर, अगेन टेकिंग डेरिव्हेटिव्ह, हियर. आता परत डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय होईल, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळेल, dy बाय dx, आणि मायनस के चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, 0. इट इज इक्वल टू, याच्यामध्ये बघा 2a हा कॉन्स्टंट आहे, आणि 2a कॉन्स्टंट जर विचारात घेतला तर याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्टली काढता येईल, आणि ते आपल्याला कशा पद्धतीने मिळेल, किंवा आपण जर विचारात घेतलं तर याच्यासाठी u डिवाइड बाय v चा डेरिव्हेटिव्ह आपण विचारात घेऊ शकतो. याचं डेरिव्हेटिव्ह कसं मिळतं, तर v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx डिवाइड बाय v स्क्वेअर, अशा पद्धतीने मिळतं. थोडक्यात लक्षात ठेवायचं, छेद आहे तसा, दॅट मीन्स डिनॉमिनेटर ॲज इट इज अँड टेकिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, मायनस न्यूमरेटर ॲज इट इज अँड टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपण जर काय केलं तर आपल्याला इथं काय मिळेल बघा, तर पहिली गोष्ट मिळेल ती म्हणजेच काय, v, दॅट मीन्स dy बाय dx ॲज इट इज into derivative of 2a is equal to 0, then minus numerator as it is, that means 2a as it is, and taking the derivative of this is nothing but d2y by dx square and whole divided by dy by dx raised to 2. बघा, या इक्वेशनचा आपण यूज करून याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह कॅरी केलं. आता हे कॅरी केल्यानंतर आपल्याला पुढली गोष्ट बघायला मिळेल ती म्हणजेच काय, dy बाय dx ॲज इट इज इक्वल टू, आता बघा इथे इंटू 0 आहे त्यामुळे कंप्लीट झालं, राहिलं काय शिल्लक बघा, 2a इंटू d2y बाय dx स्क्वेअर डिवाइड बाय dy बाय dx रेस टू. बघा, या पद्धतीने आपल्याला इक्वेशन बघायला मिळालं. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो, हे इथं डिवाइड आहे ते इकडल्या साईडला काय करू शकतो, इंटू करू शकतो. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, dy बाय dx स्क्वेअर इंटू dy बाय dx, दॅट मीन्स इट इज अ dy by dx raised to 3, it is equal to minus 2a d2y by dx square. आता हे मायनस आहे, इकडे गेल्यानंतर काय करून घेऊया, प्लस करून घेऊया, दॅट मीन्स 2a इंटू d2y by dx square plus dy by dx raised to 3, it is equal to 0. And this is your differential equation of a parabolas having, let us rectum 4a and whose axis is parallel to the x-axis and vertex is a hk. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, वेगवेगळे इक्वेशन पासून आपल्याला फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन करता येऊ शकतं. तर बघा, या पद्धतीनं आपल्याला हे फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघायला मिळालं. याच्यामध्ये ॲज अ होमवर्क किंवा तुम्ही स्वतःहून काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, याच्यासाठी काही मी एक्झाम्पल तुमच्यासमोर ठेवत आहे, आणि त्यानुसार थोडंसं मी त्याचं ओव्हरलुक पण देईन आणि त्यानुसार तुम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ॲज अ होमवर्क म्हणून आपल्याला काही एक्झाम्पल मी तुमच्यासमोर ठेवतोय, आणि ते एक्झाम्पल बघा कशा पद्धतीनं आहेत. इट इज अ होमवर्क and it is having a first equation is a y is equal to ax cube plus bx square. बघा, याच्यामध्ये दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत a आणि b, त्यामुळे आपल्याला दोन वेळा डेरिव्हेटिव्हज घ्यावे लागतील, आणि दोन वेळा डेरिव्हेटिव्हज घेऊन a आणि b एलिमिनेट करावे लागतील, देन यू विल गेट द इक्वेशन. सेकंड इज related to consider y is equal to c1 e raised to x plus c2 cos x. बघा, याच्यामध्ये पण c1 आणि c2 हे दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, that means again taking a 2 time derivatives here. Then third equation is y is equal to cx plus c plus c cube. याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट एकच आहे आणि तो म्हणजे कोण आहे, c.
याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही, कारण का हा एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. टेकिंग वन टाइम डेरिव्हेटिव्ह अँड यू कॅन्सल आउट द or eliminate that arbitrary constant c. Then fourth equation is sine inverse x plus sine inverse y is equal to c. That means here only one arbitrary constant and you have to take the one time derivative of this one and you will get the differential equation. Fifth one is let to consider xy is equal to a e raised to x plus b e raised to minus x plus x square. बघा, याच्यामध्ये आपल्याला दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट बघायला मिळतात, ए आणि बी. त्यामुळे दोन वेळा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर ए आणि बी इलिमिनेट करावे लागतील. त्यानंतर सिक्स्थ वन, इट इज अ y is equal to c1 e raised to 2x plus c2 e raised to 3x. याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, c1 आणि c2 हे दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. टेक टू टाइम डेरिव्हेटिव्ह अँड यू विल गेट द formulation of a differential equation. And seventh one is a y is equal to a e raised to 2x plus b e raised to minus 3x. बघा, याच्यामध्ये पण a आणि b हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. टेक टू टाइम डेरिव्हेटिव्ह अँड इलिमिनेट दॅट आर्बिट्ररी कॉन्स्टंट, यू विल गेट द डिफरन्शियल इक्वेशन अँड दिस इज युअर फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. बघा, या पद्धतीने आपण फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन शिकलेलो आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन काय असतं आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स काय आहेत, एक एक टाईप आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. तर आपल्याला हे लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.